नमस्कार, मी संघर्ष आणि आपण पाहत आहात झकास मराठी। खरीप हंगामाची चाहूल लागली की शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षांना नवे पंख मिळतात। वर्षभराच्या मेहनतीचा पाया याच काळात रचला जातो। सध्या शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत। शेतातील मशागतीची कामे बहुतांश पूर्ण झालेली आहेत। बियाणे आणि खतांची खरेदीही अनेकांनी करून ठेवली आहे। मात्र अजूनही समाधानकारक आणि सातत्यपूर्ण पाऊस झालेला नाही। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे। घाईघाईने पेरणी करू नका। पावसाची परिस्थिती संपूर्णपणे अनुकूल आणि स्थिर झाल्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्या, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार जून महिन्यात राज्यातील अनेक भागांमध्ये पावसात खंड पडण्याची शक्यता आहे। काही भागांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। यामुळे सुरुवातीच्या पावसावर विश्वास ठेवून पेरणी केल्यास मोठे नुकसान होऊ शकते, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे। मित्रांनो, शेती हा केवळ व्यवसाय नाही, तर तो निसर्गाशी जोडलेला जीवनक्रम आहे। पाऊस वेळेवर आला तर शेती फुलते, पण पावसाने दगा दिला तर संपूर्ण हंगाम धोक्यात येऊ शकतो। म्हणूनच पेरणीसारखा महत्त्वाचा निर्णय घेताना काळजी घेणे आवश्यक ठरते। अनेक वेळा असे दिसून येते की मान्सूनपूर्व किंवा मान्सूनच्या सुरुवातीच्या काही सरी पडल्यानंतर शेतकरी पेरणीला सुरुवात करतात, कारण प्रत्येकाला वेळेत पेरणी करून चांगले उत्पादन मिळवायचे असते। परंतु त्यानंतर जर काही दिवस पाऊसच झाला नाही तर जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होतो। नुकतेच उगवलेले पीक कोमेजू लागते आणि अनेक ठिकाणी पुन्हा पेरणी करण्याची वेळ येते। दुबार पेरणी म्हणजे केवळ अतिरिक्त श्रम नाही, त्यामध्ये बियाणे, मजुरी, इंधन आणि इतर खर्चही पुन्हा करावा लागतो। त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडू शकते। याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने सावधानीचा इशारा दिला आहे। प्रशासनाचे म्हणणे आहे की शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या अधिकृत अंदाजाचा नियमित आढावा घ्यावा। दररोज बदलणारी हवामान परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावा। केवळ 2 दिवसाचा पाऊस झाला म्हणून पेरणीची घाई करू नये। विशेष म्हणजे सध्या मान्सूनच्या आगमनासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। हवामान तज्ञांच्या मते येत्या आठवड्यात वातावरण अधिक अनुकूल होऊ शकते, त्यामुळे काही दिवस संयम बाळगल्यास पुढील मोठे नुकसान टाळता येऊ शकते। शेतकरी बांधवांसाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे। एका बाजूला शेतीची तयारी पूर्ण झालेली आहे, तर दुसऱ्या बाजूला पावसाबाबतची अनिश्चितता कायम आहे। अशा वेळी योग्य माहिती आणि योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते। प्रशासनाने शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा सल्लाही दिला आहे। सोशल मीडियावर फिरणारे संदेश, अप्रमाणित अंदाज किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका। अनेक वेळा चुकीची माहिती पसरवली जाते आणि त्याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या निर्णयावर होतो। त्यामुळे केवळ अधिकृत हवामान माहिती, कृषी विभागाचे मार्गदर्शन आणि प्रशासनाच्या सूचनांवर विश्वास ठेवावा। कृषी क्षेत्रातील तज्ञ सांगतात की यशस्वी पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा असणे अत्यंत आवश्यक आहे। केवळ पाऊस पडला म्हणून नव्हे, तर पुढील काही दिवस सातत्याने पावसाची शक्यता आहे का, हेही तितकेच महत्त्वाचे असते। याचा विचार करूनच पेरणीचे नियोजन केले पाहिजे। आजच्या काळात हवामान बदलाचा परिणाम शेतीवर मोठ्या प्रमाणात जाणवत आहे। पावसाचे स्वरूप बदलत आहे। काही वेळा अतिवृष्टी होते, तर काही वेळा दीर्घकाळ पाऊसच पडत नाही। त्यामुळे पारंपरिक अनुभवासोबतच आधुनिक हवामान अंदाजाचाही आधार घेणे गरजेचे झाले आहे। प्रशासनाने दिलेला संदेश अतिशय स्पष्ट आहे। पावसाची स्थिती निश्चित झाल्यानंतरच पेरणी करा। थोडी प्रतीक्षा करा, परिस्थितीचा आढावा घ्या आणि त्यानंतरच पुढील निर्णय घ्या, कारण एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण हंगामावर परिणाम होऊ शकतो। तर थोडासा संयम भविष्यातील मोठे नुकसान टाळू शकतो। शेतकरी बांधवांनी या काळात हवामान विभागाच्या सूचनांवर लक्ष ठेवावे, कृषी अधिकाऱ्यांशी संपर्कात राहावे आणि अधिकृत माहितीच्या आधारे शेतीविषयक निर्णय घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे।